हे सरकार फक्त बोलणारच नाही तर हे सरकार करणार आहे असं आपले महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलं आहे। आणि लाडकी बहीण योजनेचे अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि पैसे वाटप देखील सुरू झालेले आहे। इथं पाहू शकता तुम्ही, लाडक्या बहिणींचे पैसे वाटप सुरू झालेले आहे। सर्वांना मेसेज सुद्धा आलेला असेल। डीबीटीच्या माध्यमातून सर्वांना 1500 रुपये जमा झालेले आहे। ठीक आहे, 6वा हप्ता वाटप सुरू आहे लाडकी बहीण योजनेचा। तुम्हाला देखील पैसे आलेले असतील आणि जर तुम्हाला पैसे आलेले नसतील, आदित्य तटकरे यांनी स्वतःहून सांगितलं की जर तुम्हाला पैसे आले नसतील तुम्ही हे काम करून टाका, तुम्हाला सुद्धा पैसे आम्ही देणार आहोत। ठीक आहे, आता डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 1500 प्रमाणे देण्यात आलेला आहे। तर काही महिलांना हा हप्ता 2100 प्रमाणे सुद्धा मिळालेला आहे। बघा, आता डीबीटीचा जो मेसेज आपल्याकडे आला आहे तो 1500चा आला आहे, पण काही असा महिला आहेत त्यांना 2100 सुद्धा आलेले आहे। ठीक आहे, आता भरपूर अशा महिला म्हणताय की बाकी महिलांना 2100 मिळाले आणि बाकी महिलांना फक्त 1500 रुपये देत आहे। असं काही नाही, चुकून त्यांच्याकडे 2100 प्रमाणे पैसे गेलेले आहे, पण सर्व महिलांना फक्त 1500 प्रमाणेच वाटप होणार आहे। ठीक आहे, 2100 ज्या महिलांना भेटले ते फक्त चुकून गेले, तुम्ही काही त्यावर चिंता करू नका। सर्वांना 1500 रुपये डिसेंबरचा हप्ता देण्यात येणार आहे। ठीक आहे, आता डिसेंबरचा हप्ता जर तुम्हाला आला नसेल तर आदित्य तटकरे यांनी काय म्हटले तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आदित्य तटकरे यांचा, मग पुढचा आपण बोलूया। सर्वात आधी तुम्ही आदित्य तटकरे यांचा व्हिडिओ पाहू शकता। युतीच्या सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लाखापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे। 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत। त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। आदित्य तटकरे म्हणाल्या की येत्या 2 ते 3 दिवसात महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे। फक्त 2-3 दिवस वाट पाहावं लागणार आहे। त्यांनी ऑलरेडी सुरू केलेले आहे। 15 जिल्ह्यात त्यांनी ऑलरेडी पैसे वाटप झालेले आहे। फक्त आता महिलांना फक्त 2 ते 3 दिवस म्हणजे तुम्हाला 31 तारखेच्या आतच सर्वांना पैसे येणार आहे। ठीक आहे, आता बाकी महिलांना पैसे आले असतील, बाकींना पैसे आले नाही तर अशा महिलांनी घाबरू बिलकुल नाही, सर्वांनाच पैसे येणार आहे। ठीक आहे, 1500 प्रमाणेच येणार आहे पण सर्वांनाच पैसे वाटप होणार आहे। आदित्य तटकरे काय म्हणाल्या? ठीक आहे, आता यावर एक मोठा प्रश्न आहे की आदित्य तटकरे काय म्हणाल्या? लाडक्या बहिणींना 2,34,00,000 रुपये पैसे आम्ही वाटप करण्यात येणार आहे। ठीक आहे, आता 2,34,00,000 महिलांना पैसे वाटप होणार आहे, यावर काही काळजी करायची गरज नाही। ठीक आहे, त्यामध्ये ज्या महिलांना, ठीक आहे, आता त्यांनी काय म्हटलं आहे, त्यामध्ये ज्या महिलांच्या आधार सीडिंगमुळे पैसे जमा होत नव्हते, बघा तुमच्या आधार सीडिंगमुळे पैसे जमा होत नव्हते तर अशा महिलांसाठी सुद्धा आदित्य तटकरे यांनी काय म्हटलं आहे ते पाहू शकता तुम्ही। आता व्हिडिओ सुद्धा पाहिला असेल। अशा महिलांना ज्यांचे आधार सीडिंग झाले असेल त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहे। बघा, आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की तुमचं जर आधार सीडिंग झालं असेल आणि मागचे 7,500 रुपये तुम्हाला मिळाले नसतील, ठीक आहे, किंवा तुम्हाला 3,500 रुपये आले असतील, ठीक आहे, अशा महिलांना देखील एक आनंदाची बातमी आहे की तुमचं आता आधार सीडिंग जर झालं असेल तर तुम्हाला पूर्ण सरसकट पैसे दिले जाणार आहे। आता तुमच्यासाठी जी आनंदाची बातमी आहे म्हणजे ज्यांना 1 रुपया सुद्धा आलेला नाही अशा महिलांना आता पूर्ण सरसकट पैसे दिले जाणार आहे। ठीक आहे, आदित्य तटकरे यांची मोठी घोषणा आहे, यांचा तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहिलेला आहे।
आता अशा महिलांना ठीक आहे, आता ज्या महिलांना पैसे आलेले आहे, ज्या महिलांना पैसे आले नाही आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले त्यांची एक मोठी माहिती आपल्याकडे आलेली आहे. ठीक आहे, आता आदित्य तटकरे यांनी काय म्हटलं आहे की तुम्हाला आज 15 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. बघा म्हणजे 15 जिल्ह्यात पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे. त्यावर मी पूर्ण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, आय बटनला तुम्हाला दिसून जाईल. आणि उद्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे, 15 जिल्ह्यात तर वाटप झाले, तर उद्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. त्यापैकी 70 लाख रुपये फक्त याच महिलांना दिले जाणार आहे. ठीक आहे, 70 लाख महिलांना पैसे वाटप होणार आहे फक्त याच महिलांना. ठीक आहे, जर तुमचा नंबर येणार आहे या 70 लाखपैकी जर तुमचा नंबर येत असेल तर तुम्हाला हे काम करावं लागेल, तरच तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहे. ठीक आहे, आता महिलांना काय काम दिलं असेल, काल ज्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले त्याचं मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून दिलेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता स्क्रीनशॉटवर की कोणकोणत्या जिल्ह्यात काल पैसे वाटप झाले. तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला 100% पैसे आलेले असतील, 1500 प्रमाणे तुम्हाला पैसे आलेले असतील. ठीक आहे, रिकॅप म्हणून मी तुम्हाला सांगून देतो की काल बुलढाणा जिल्ह्यात, अकोला, अहमदनगर, नाशिक, धुळे, मुंबई, नंदुरबार, अमरावती, लातूर, यवतमाळ, जळगाव, नांदेड, पुणे आणि इथं पाहू शकता सांगली आणि कोल्हापूर. ठीक आहे, या जिल्ह्यात काल पैसे वाटप झाले. याच्या मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला पैसे आले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता सर आम्हाला एवढे पैसे मिळाले आहे. ठीक आहे, 1500 प्रमाणे आले असतील. आणि जर तुम्हाला 1 रुपयेसुद्धा आलेला नसेल तर तुम्हाला आता पूर्णपणे 9000 देण्यात येणार आहे. ठीक आहे, 9000 रुपये तुम्हाला आले असतील. आणि ज्यांना 3500 रुपये आले असतील, ठीक आहे, अशा महिलांना आता उर्वरित येत पूर्ण तुम्हाला 1500 रुपये देण्यात येणार आहे. आणि जे पुढचे जे तुम्हाला 3500 ते सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 4500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ठीक आहे, आता पाहू शकता पुढचे उद्या ज्या जिल्ह्यात पैसे येणार आहे त्याची लिस्ट पाहूया आपण. सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे उद्यापासून. ठीक आहे, आज आणि उद्या आणि परवा म्हणजे 3 दिवसात तुम्हाला या जिल्ह्यात पैसे वाटप होताना दिसून येईल. सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आता कोणकोणते ते जिल्हे आहेत ते ज्याचं आपल्याकडे एक पूर्ण लिस्ट आहे, बघू शकता. नागपूरला वाटप होणार आहे, ठाणेला वाटप होणार आहे, वर्धाला सुद्धा वाटप होणार आहे. जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी. भंडारात वाटप होणार आहे, गोंदिया जिल्ह्यातसुद्धा वाटप होणार आहे, लातूरला होणार आहे, अकोल्याला होणार आहे, परभणी, नांदेड, रत्नागिरी, गडचिरोली आणि चंद्रपूरला सुद्धा पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे, या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आज, उद्या आणि परवा 2 दिवसापासून. यामध्ये पण तुम्हाला फक्त 2100 प्रमाणे नाही तर तुम्हाला फक्त 1500 प्रमाणेच वाटप होणार आहे. ठीक आहे, यावर काही चिंता करायची गरज नाही. ज्यांना असं वाटत होतं की आम्हाला 2100 रुपये मिळणार आहे तर 2100 रुपये आम्हाला का देत नाही, आम्हाला फक्त 1500 रुपये का आले, तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला 2100 आले का 1500 आले. भरपूर अशा महिला आहेत त्यांना 2100 आलेले आहे. ठीक आहे, अशा महिलांना 2100 आलेले आहे पण त्यांना चुकून 2100 रुपये दिले गेले. ठीक आहे, प्रत्येकाला दिलेलं नाही. म्हणजे 1500 रुपये सरसकट वाटप झालेले आहे. 2100 कधी मिळणार आहे तुम्हाला, आदित्य तटकरे यांनी स्वतःहून सांगितलं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं आहे की तुम्हाला 2100 रुपये हप्ता कधी मिळणार आहे, एक नवीन वर्षापासून सुरू होणार आहे. म्हणजे तुम्हाला जानेवारीपासून तुम्हाला पैसे वाटप सुरू होणार आहे 2100 प्रमाणे. तोपर्यंत तुम्हाला म्हणजे हा डिसेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 1500 प्रमाणेच दिला गेला आहे आणि 2100 रुपये तुम्हाला जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. ठीक आहे, आता सर्वात मोठा प्रश्न येतो की ज्या महिलांना पैसे आलेले नाही, मी तुम्हाला ज्या जिल्ह्याची नावं दाखवली त्या जिल्ह्यात जरी तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्ही हे काम करा. ठीक आहे, तुम्हाला पैसे लगेच तुमच्या खात्यात पैसे येणार आहे. ठीक आहे, तुमच्या बँक अकाउंटला पैसे काय येत नाही याचा मोठा रिझन म्हणजे तुमचं बँकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुमचं बँकमध्ये तुम्ही एकदा चेक करा तुमचं खातं चालू आहे की बंद आहे, ते तुम्ही एकदा चेक करा. जर खातं चालू असेल तर तुम्हाला पैसे येत असतील. ठीक आहे, आणि जर तुमचं खातं बंद असेल तर त्या DBTच्या माध्यमातून बघा 2 ऑप्शन तुम्हाला आहे. तुमचं आधार कार्डद्वारेच पैसे येतात, हे गोष्ट लक्षात ठेवायची. तुमच्या आधार कार्डद्वारेच तुमच्या बँकेत पैसे येतात. आणि जर तुमचं आधार कार्ड ज्या बँकेशी KYC केलेलं असेल, बघा तुम्हाला सोपं सांगतो, आता इथं एक सोपं तुम्हाला एकदम म्हणजे लगेच तुम्हाला कळून जाईल की तुम्ही तुमचं आधार कार्ड लिंक केलं असेल बँकेला. तुमचं एक्झाम्पलसाठी तुम्ही SBIमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं ओपन केलं आहे आणि तुम्ही CBI म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा एक खातं ओपन केलेलं आहे. ठीक आहे, यामध्ये पण तुमचं खातं आहे, यामध्ये पण तुमचं अकाउंट आहे आणि तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं आहे. ठीक आहे, दोघांमध्ये तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं असेल. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा स्टेट बँक ऑफ इंडियाचं तुम्ही खातं दिलेलं असेल, ठीक आहे,
स्टेट बँक ऑफ इंडियाचं तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरताना खातं याचा झेरॉक्स दिला असेल आणि तुम्ही जर या बँकेत चेक करत असेल की आम्हाला पैसे आलेले नाही आणि जर तुमचं CBIमध्ये आधार कार्ड KYC झालेलं असेल, ठीक आहे, तर DBTच्या माध्यमातून, ठीक आहे, मी तुम्हाला सोपं सांगतो, DBTच्या माध्यमातून तुम्हाला स्टेट बँकमध्ये पैसे येणार नाही. तुमचं KYC ज्या बँकेत झालेलं असेल त्या बँकेत चेक करा. म्हणजे CBIमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं KYC झालेलं आहे तर तुम्हाला सेंट्रल बँकलाच पैसे येणार. तुम्ही जरी बँक पासबुकचं झेरॉक्स दिलं असेल तरी तुम्हाला SBIमध्ये पैसे येणार नाही, तुम्हाला CBIमध्येच पैसे येणार. कारण तुमचं KYC झालेलं आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर. तुमचं आधार कार्डद्वारे तुम्हाला पैसे दिले जातात. म्हणून भरपूर अशा महिला आहेत त्यांना पैसे येत नाही असं काळजी करता. तुम्ही काळजी काही करू नका. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की तुमचं जर 2 अकाउंट असतील तर दुसऱ्या बँकेत जाऊन चेक करा, तुम्हाला पैसे आलेले असतील. आणि सरकारने सर्वांनाच पैसे दिलेले आहे, यावर काही अट केलेली नाही. जी काय अट असणार आहे ते तुम्हाला पुढचा जो 2100 रुपयाचा हप्ता वाटप होणार आहे त्यावरच अट येणार आहे, बाकी दुसरी काही अट येणार नाही. आता 1500 रुपये तुम्हाला सरसकट दिले जात आहे. कुठलीही प्रकारची अफवा वगैरे त्यावर विश्वास ठेवू नका. 1500 तुम्हाला सरसकट दिले जाणार आहे. ठीक आहे, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहिती बघण्यासाठी व्हिडिओला या बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.